तर बातमी आहे रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणा आणि असंवेदनशीलतेची। अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेडचं 4 गावातील शेतकरी अक्षरशः मरण यातना भोगतायत, कारण त्यांच्या शेतीला सध्या रेल्वे प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि असंवेदनशील धोरणामुळे तलावाचं रूप आलंय। अकोला खंडवा रेल्वे लाईनमुळे तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड परिसरातल्या 4 गावातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। शेतांच्या मधून रेल्वे लाईनसाठी भराव टाकल्यामुळे माथ्यावर असलेल्या शेतांमध्ये 3 ते 5 फूट पाणी साचलंय आणि यामुळे पिकं पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत। तर पाणी साचल्याने अनेक शेतांमध्ये पेरणीही झालेली नाही। आधीच उशिरा आलेला मान्सून, बोगस सोयाबीनची बियाणं आणि दुबार पेरणीच्या आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता रेल्वेच्या बेजबाबदारपणाचं सुलतानी संकट कोसळलंय। पाहुयात थेट हिवरखेडच्या बांधावरून एबीपी माझाचा ग्राउंड रिपोर्ट। एकीकडे आसमानी आहे, दुसरीकडे सुलतानी आहे। काय प्रतिक्रिया काय तुमची? एक लक्षात घ्या साहेब की आम्ही नवीन शेतकरी आहोत आणि नवीन शेतकरी असताना महात्मा फुलेंनी आपल्या आसूळ पुस्तकात लिहिलं की कलम कसाईपासून सावधान राहा। हे कलम कसाई या पद्धतीनं हे वागत आहेत। या रेल्वेच्या प्रशासनाला आम्ही पहिलेच विनंती केली होती की पाण्याचा प्रवाह हा उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे आणि दक्षिणेकडे असताना तुम्ही याच्यासाठी काहीतरी वाट सोडली पाहिजे, परंतु स्थानिक प्रशासन असेल, रेल्वे प्रशासन असेल, यांनी उन्हाळ्यामध्ये तशा प्रकारची कुठलीच काळजी घेतली नाही आणि आता आमची ही जमीन त्यांच्या निष्काळजीपणामुळे पाण्याखाली आली आणि आमचे जे लाखो रुपयाचं नुकसान झालं त्याला आता आम्हाला समोर जात होतं। म्हणजे आमचं आता हे पहिलंच वर्ष असं आहे की बा आपण शेती करायला हाती घेतली, त्याच्यानंतर हे एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर आलं। हे म्हटलं म्हणजे आता आपण जे आधीचे शेतकरी होते की आता परवडत नाही, पण आपण हाती घेतल्यावर खरंच समजते की हे आपल्या सोबत नाइंसाफी झाली इथं की 1-1.5 महिन्यापासून आमच्या शेतामध्ये पाणी आहे। ज्यांच्या शेती रेल्वेमध्ये गेल्या त्यांना मोबदला भेटला, पण आम्हाला काही मोबदला भेटला नाही। तरी आमच्या शेतामध्ये रेल्वे लाईनच्यामुळे पाणी 5-5 फुटापर्यंत पाणी थांबलाय। आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की बा आमच्या शेतातील तुम्ही पर्यायी मार्ग म्हणजे हे नियमाने हे काढून द्यावं पाणी। विकासाचं धरण बांधताना शेतकऱ्यांची शेतीच धरणात परावर्तित झालेली आहे आणि त्यांचं मरण सरकारनं काढलेलं आहे। काका आहेत आपल्यासोबत। काका, काय प्रॉब्लेम? काय बरं तुम्ही बोला काय प्रॉब्लेम आहे? तू बोल मित्रा। मेरे पास 2 एकड़ खेत है और एकड़ भर रेल में चले गया, एकड़ भर बचा और वो जो बचा उसमें भी पानी आ गया। 13वां खेत था, 15-20 दिन हो गए, तो इसकी भरपाई की मांग है हमारी। मित्रा, कोणाकोणाशी बोलले आतापर्यंत? कोणाकोणाकडे गेले तुम्ही तुमचं गाराने घेऊन? एसडीओ साहेब, सर्व साहेब यातून जे शेतीचे रिलेटेड जे रेल्वे रिलेटेड आहे सर्वांजवळ आम्ही सर्वांजवळ निवेदन केलं। ते आले, पाहिले, पाहणी केली आणि आमचं काहीच त्यांनी करून दिलं नाही। आणि हे शेतीचं पाणी जो 1 महिना झाला आहे, आमचं पीक होतं, पीक सडलं सगळं। आमचं जवळपास 4 एकर शेती पूर्ण पाण्यामध्ये होती, तर त्यांनी काहीच पाठपुरवठा केला नाही। आम्हाला नुकसान भरपाई हवी आणि हे पाणी डबल असं थांबणार नाही असं आम्हाला मागणी। आता मार्ग कसा काढणार आहे दादा याच्यातून? सर्व याच्यातून मार्ग कसा काढणार? मार्ग म्हणजे हा जो रस्ता आहे हिवरखेड तळेगाव जोडलेला आहे, या रस्त्याचे जे म्हणजे जो पूल येणार आहे मधामध्ये रेल्वे प्रशासनाचा, तो त्यांनी तिथं पाईपलाईन एक काहीतरी मार्ग ठेवायला हवा होता। त्यांनी तो मार्ग ठेवला आणि आम्ही वारंवार त्यांना कामाच्या वेळेसही बोललो की बा तुम्ही मार्ग ठेवा, इथून पाणी जाणार नाही आहे, तरी पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आमचं हे असं नुकसान केलेलं आहे। त्याची आम्ही नुकसान भरपाई त्यांनी द्यावी। पुढे काय करणार आहात तुम्ही आता? जलसमाधी घेणारा सर आम्ही इथं त्यांना आम्ही सांगलो होतं, तर ते शेतकऱ्याला म्हणत की तुम्ही शेती पेरू नका या वर्षी, तुम्हाला शेती पेरायला सांगली नव्हती। आम्ही गेलतो तिथं, तर तेल्हाराला गेलो, कलेक्टर जवळ अकोटले गेलो, अकोल्याला गेलो मॅडम जवळ। ते म्हणत की अकोटवाले की तुम्ही पेरली कायले शेती, तुम्हाला नाही सांगलो होतं ना शेती पेरायला म्हणत। मग आम्ही म्हटलं त्याला आम्ही काय खा, तर ते म्हणत की तुम्ही खा का काही खा, तुम्ही पैसा घेतला ना। मी म्हटलं आम्ही पैसा घेतला तर किती दिले तुम्ही? 8 लाख रुपये पैसा दिला आम्हाला, असं बोललो आम्ही त्याच्या संग। ते म्हणत तुम्हाला सांगलो होतं या वर्षी शेती पेरू नका। शेती पेरा की पेरू नका, खा की खाऊ नका, ही मुजोरी जी आहे प्रशासनाची। गतिमान सरकार म्हणतं, त्यांच्या गतीमध्ये या शेतकऱ्यांचा जीव जात आहे। उमेश सलोने, एबीपी माझा, हिवरखेड, अकोला।
तर एबीपी माझाच्या या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय, कारण आज सकाळपासून ही बातमी लावून धरल्यानंतर अकोला जिल्ह्यातल्या हिवरखेड भागामध्ये शेतात साचलेलं पाणी काढण्यास सुरुवात झाली आहे. अकोला खंडवा रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 3 ते 5 फुटापर्यंत पाणी साचलेलं होतं. एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर रेल्वेला जाग आली आहे आणि आता हे पाणी काढण्यास सुरुवात झाली आहे.